डहाणू तालुक्यातली तवा ह्या आश्रमशाळेमध्ये हे आदिवासी विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। घरचे पालक मुलांना आश्रमशाळेमध्ये ठेवून कुठेतरी रोजंदारासाठी स्थलांतर होतात आणि अचानक त्या पालकांना कळलं की मास्तरांनी मुलांना बेदम मारहाण केलेली आहे। ह्यातलं हे लहानसे चिमुकलं बाळ आहे, त्याच्या एक हात गळ्याला धरून एक हात पायाला धरून शिक्षकांनी त्यांना आपटलं, त्यांना जीवाठार मारण्याची धमकी दिली का तुम्हाला तलावात नेऊन फेकून देऊ। आणि हालोहाल त्या मुलांनी घाबरल्यानंतर पालकांना बोलावून घेतलं। हे पालक अतिशय अशिक्षित आहेत, त्या पालकांच्या सह्या घेतल्या, त्या कागदावर काय लिहिलं त्या पालकांना आम्ही विचारलं ते सुद्धा आम्हाला वाचताच येत नाही आणि त्यानंतर मुलांना शाळेतून हाकलून दिलंय। आज 2-3 दिवस झाले या घटनेला आणि जेव्हा ही घटना आम्हाला माहीत पडली तेव्हा तातडीने आम्ही या सगळं घटनेची सखोल चौकशी केली, विचारली। प्रकल्प अधिकारी विशाल खत्री साहेबांना आम्ही आता थोड्याच वेळापूर्वी संपर्क केला। त्यांनी आम्हाला सांगितलं की 1 वाजेच्या आत तुम्ही या, आम्ही तुमची भेट घेऊ। ह्या सगळ्या गोष्टीची सविस्तर आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत। आमचं गाऱ्हाणं, आमची तक्रार आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मांडणार आहोत। आणि आताच्या घडीला देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष उलटली आणि आता कुठेतरी आदिवासी समाज, आदिवासींची मुलं शिक्षणाच्या कुठेतरी मुख्य प्रवाहात येत आहेत आणि ह्या प्रवाहात आल्यानंतर हे बिगर आदिवासी मास्तर जे आहेत त्या लोकांनी ह्या मुलांना मारहाण करून आणि इतर जी मुलं आहेत त्यांना सुद्धा एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम केलेलं आहे। या घटनेचा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने निषेध करतो आणि आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही मागणी करतोय की या शिक्षकांवर, या मुख्याध्यापकांवर आणि शाळेचे जे कोणी निरीक्षक असतील ह्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचबरोबर ताबडतोब ही ॲक्शन घेतली पाहिजे आणि जर का कारवाई झाली नाही आणि या मुलांना शाळेमध्ये पुन्हा समाविष्ट करून घेतलं नाही तर या मुलांना घेऊन आता आम्हाला नवीन काही माहीत पडलंय की बरीचशी मुलं त्याच शिक्षकाच्या भीतीला शाळा सोडून निघून गेले आणि ती लोक गेली कुठे तर वीटभट्टीवर स्थलांतर झालेले आहेत। तर वीटभट्टीवर गेल्यानंतर त्या मुलांना सगळ्यांना आम्ही जमा करून प्रकल्प अधिकाऱ्यांनी जर कारवाई केली नाही तर त्यांच्या दालनामध्ये शाळा भरवण्याची भूमिका आम्ही लोकांनी घेतलेली आहे आणि आता जाऊन आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांना भेटणार आहोत।